आज मी जातेगाव येथील यशवंतनगरमध्ये आलेलो आहे. तर येथील महिलांना पाण्याचा प्रश्न खूप मोठा भेडसावत आहे. तरी आज त्या महिला सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहे. तरी आपण एकेकाची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर ताई, तुमचं नाव काय? रेखा मेनकर, राहणार जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा. नाशिक. आज तुम्ही इथं का बरं उभे राहिल्या? पाणी येत नाही. आता काय बोलू? पाणी किती दिवसापूर्वी? 15 दिवसापासून नाही. 15 दिवसापासून तुम्हाला पाणीच आलं नाही. काय विकतच पाणी घ्यावं लागेल. तुम्ही टँकरद्वारे पाणी विकत घेताय. हां, तुमचं आजी नाव? लताबाई एकनाथ सोळशी. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला पाणीच येत नाही. किती दिवसापासून पाणी आलं 15 नाही? दिवस झालं तसं आम्ही दारचं पाणी पितो, विकत पाणी वापरायला घेतो. केवढ्याला टाकी भेटते विकतची पाण्याची? 60 रुपयाला, 60ला नाही, 100ला. 100ला फुल भेटत. ताई, तुमचं नाव काय? संगीता विलास सोळसे. हा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? पाण्याचा पाणी किती दिवसापासून आलं नाही तुम्हाला? 15 दिवसापासून पाणी नाही नवीन पाईपलाईन झालेली आहे का? नाही झाली पण तिला नवीन पाणी येत नाही. नवीन पाईपलाईन झाली पण तिला पाणी येत पाणी नाही. येतच आणि जर आलं तर किती पाणी येतं? प्यायपुरतं पण पाणी येत नाही. प्यायपुरतं पाणी. ताई, तुमचं नाव काय? सोनाली कैलास सोळशी. हा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? पाणीच येत नाही आमच्या नळाला. किती दिवसापासून आलं नाही? 15 दिवस झाले. तुम्ही ग्रामपालिकेला विचारलं नाही? गेलो होतो ना, मग काय म्हणले ते? तक्रारच घेते नाही ना, ते गेले मी तर. ग्रामसेवक काय म्हणते? ते म्हणते येईन दम मारा. किती दिवस दम मारायचं? तेच ना, मग त्यांना विचारलं नाही तुम्ही? ते काय म्हणते येऊ इकडे प्लॉट पण येतेच नाही ना ते बी. म्हणजे अद्याप तुम्हाला 15 दिवस झालं पाणी आलं नाही. तुमचं नाव काय ताई? संगीता नावनाथ मेनकर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? पाण्याचा असेल काय म्हणजे त्यांच्याकडे वेळेस गेलो आम्ही. आता पोराचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण गेलो, त्यांना पाणी ताई केली पण ते ऐकतच नाही ना. हा, त्यांना एवढी ओरड करून सरी जर ऐकतीच नाही, नुसती येतं काढते. आणि माणसं आले का 10-20 तेव्हा चांगलं येतं त्यांच्या देखत, नंतर काहीच नाही येत आम्हाला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का जाणीवपूर्वक तुम्हाला पाणी येत नाही? नाही, पाणीच नाही येत आम्हाला. तसं राहायला तसं म्हणजे या ग्रामपंचायतचा मनमानी कारभार आहे, याचा अर्थ असा. लगेच पाणी बंद होतं. 10-15 मिनिटं लगेच पाणी बंद होतं. म्हणजे तुम्हाला केवळ 10-15 मिनिटं पाणी येतं? 10-15 मिनिटच पाणी येतं. 10-15 मिनिटं पण येत नाही. पाणी जातं. मग आम्ही इकडे पाणी कवर घ्यायचं? 100 रुपये टाकी फुकटचं नाही ना. काम करायचं पाण्यामध्येच घालायचं का आम्ही? आज या यशवंतनगरच्या महिला आहे, सर्व महिला या मोलमजुरी करून खाणाऱ्या आहे. आणि त्यांना एवढा मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आहे का दररोज त्यांना विकत पाणी घेऊन प्यावं लागत. तरी या ग्रामपालिकेच्या निष्काळजीपणामुळे महिलांचे खूप आतोनात हाल होत आहे. पण नाही पाणी विकत घ्यायला लागतं. 12 मास पाणी विकत तर तुमची मागणी काय आहे? नवीन कनेक्शन जोडून आज या यशवंतनगरमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. आज या महिलांना मोलमजुरी करून खाणाऱ्या महिला आहे, त्यांना दररोज विकत पाणी घ्यावं लागतं. 70 रुपये टाकीनं आम्हाला तरी या ताईची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय ताई, तुमचं नाव? गंगूबाई तुकाराम गायकवाड. हा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पाणी आम्हाला येत नाही. 70 रुपये टाकीनं पाणी घ्यायला आम्हाला परवडत नाही. काय व्यवसाय उन्हाचं काम करावं ना, पाणी तुम्ही व्यवसाय काय करते? मजुरी मजुरी करते. म्हणजे मोलमजुरी करून तुम्ही दररोजची 70 रुपये टाकीनं पाणी घेता. पाणी घ्या. म्हणजे तुम्हाला नवीन पाईपलाईन झाली नाही इकडे? नवीन पाईपलाईन आतापर्यंत पाणी किती दिवसानंतर आलं? 15 किती पाणी आलं तुम्हाला? पाणी रात्री पाणी येणार होतं, नुसतं जोडजाड करायला लावली, पाणी सोडलं नाही त्यांनी. महिलाप्रमाणेच इथं सकाळी पुरुष पाणी मंडळी येणार आहे जमलेली म्हणे, आहे. ते सुद्धा नाही. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपलं नाव? शेख शब्बीर नजीर. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? पाणी महिन्यामध्ये पाणी येत नाही. किती दिवसापासून पाणी आलं नाही? आता 15 दिवसापासून पाणी नाही. आता ग्रामपंचायत तर म्हणते इथली का बाबा त्यांनी पाईपलाईन केली. मग काय त्यांना विचार काय पाईपलाईन केली पाणी ग्रामसेवक फोन उचलीत नाही, कधीच ऑफिसला भेटत नाही ग्रामसेवक. आता किती दिवस उपर आलं पाणी? आता 5 दिवस रात्री आले 2 अंडे. हीच आमच्या सणाचं एवढं कोण नाही विचारत त्यांनी. तुमचं नाव काय? पाणी सोडलं नाही. बाबूराव खिरडकर. हा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? पाणीच नाही हो. 15 दिवसापासून प्यायला पाणी 70 रुपये टाकी घ्यावं, पाणी ते बी येत नाही. मग काय करायचं माणसाला? तुमचं नाव? कांतीलाल जाधव. हा, काय प्रॉब्लेम तुमचा? 15 दिवस झाले पाणी नाही आम्हाला. आम्ही सांगायला गेलो का पाणी टाकीला पाणी नाही, गडी पाईपलाईन फुटत यांची आली. हो, हे बघा, या यशवंतनगर मध्ये गेल्या 15 दिवसापासून पाणी आलेलं नाही. आणि त्यांनी एखाद्या कर्मचाऱ्यात जर फोन केला तर कर्मचारी त्यांना अरेरावीची भाषा वापरतोय.
तरी या प्रशासनाने यांच्याकडे वेळीच लक्ष देऊन इथला पाणी प्रश्न वेळीच सुरळीत करावा अशी या नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आम्ही नाहीतर व्हिडिओ साहेबांकडे जाणार आता. वरती जाऊन महिला आणि जे वेळेचं पाहून घ्या. सगळ्या महिला आपण गुरुवार नांदगाव जायचं Direct आम्ही पंचायत राहील direct. बरं का? गुरुवार जाईल जेवतील, गुरुवार जाईल जेवण नांदगावची ते मान्यच करते नाही मग आपण नांदगाव जायला काय हरकत नाही ना. पाणी आणायला पाणी आणि सुद्धा आम्ही नाही. इकडचं वर घ्यायचं, आता कधी हे घ्यायचं? डोक्यावर पाणी आणायला या मनमोजून वयामध्ये करतील आम्हाला पाणी, ते पाणी इकतच घ्यायचं राहायचं का? 2-2, 3-3 हांडे पाणी मोठी येतं का? आता घेतलं विहीर तर येत होतो आपल्याला आम्ही तसं ओढून पाणी आणत भेटणार होतो. नाही. 2-2, 3-3 हांडे आहे ना पाणी आणायचं या वयामध्ये. एका टायमाला हातपाय टंगडं मोडलं तर हे ग्रामपंचायत वाले काय काम पाणी आलं तर ते सांगा ना. पैसे पाहिजे ना. टँकरवाली सांगते नाही. डोक्यावर बांधून कुठून आलं सांगा ना. प्यायला पाणी